प्रेमी आपणासाठी हा जो कार्यक्रम जो घडून आणलेला आहे खूप चांगलं त्यांचं उद्दिष्ट आहे आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत आलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। झुंजार होनी ललकार आसमानाला लावणी कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती। आजचा जो कार्यक्रम आहे आम्ही पर्यावरणप्रेमी यामार्फत जो राबवण्यात आहे ते करवंदारा येथे आपली जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी राबवत आहे। आम्ही पर्यावरणप्रेमी ग्रुपमार्फत जे काही झाडं किंवा म्हणजे वृक्षारोपण कार्यक्रम आहे तर तो लागच उद्देश हाच आहे की आपल्या परिसरामध्ये सगळ्या सगळ्या भागामध्ये जास्तीत जास्त झाडं जगवावीत आणि आपला जो परिसर आहे तो स्वच्छ आणि एकदम सुंदर दिसावा। ते 4 महिन्याची झीज भरून काढायची असेल तर बाहेर जाऊन नाही, ते काम आपल्या गावातच करायचं। बरं कशा मार्गे करायचं ते झाडं कुठं लावायचे, मंदिरं पुढं लावायचे का, शाळे पुढं लावायचे का, डोंगरावर लावायचे का? बरं कोणकोणच्या मालकीत लावून देईल? आज मी माझ्या मालकीत तुम्ही झाडं लावायला आले, माझ्या संमतीशिवाय लावू शकत नाही, मी कसं काय लावून देणार तुम्हाला? झाड तर मला बी पाहिजे, रानवावी मला बी पाहिजे, पण मी लावून देणार नाही। ते याच्यासाठी गावाने एक लक्षात घ्यायला पाहिजे, ग्रामपंचायतीने लक्षात घ्यायला पाहिजे, सरपंच साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे, पाटील सरपंच जे काही कमिटी असेल त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। गावाची अतिक्रमण झालेली जमीन जिथं अतिक्रमण केलंय कोणी तर ती जमीन पहिली काढावं लागेल आणि त्याच्यामध्ये मग ते जमिनीची डेव्हलपमेंट करणे आणि ते झाडं लावणे आणि मग त्याच्यामधून ते उत्पन्न मिळणे आणि मग तो महिलांना रोजगार। आणि जर महिलांनी जर दर्शवलं बाबा आमच्या बांधव 2-2 आंब्याची झाडं लावायचे, ते पण आम्ही प्रयत्न 100% करू। पण तुम्ही जर यादी दिली प्रत्येक महिलेला 1-1 तरी ते आपण 100% झाडं देऊ असं। आणि राहिलं झाडांचं, जर आपण समजा हा इथून तर आपल्या फाट्यापर्यंत जो रोड आहे त्या बाजूने सर जरी झाडं लावले ना तरी आपण त्यांना रोजगार तिथनं भेटणार आहे असं। तुमच्या गावात, शाळेत, ग्रामपंचायत ह्या गावात आम्हाला काम करण्याची संधी दिली आणि आम्हाला त्याचं प्रथमतः तुम्हाला आभार मानतो या विषयावर। आणि तुम्हाला असं मी आमची पहिली ओळख करून देतो की आम्ही पर्यावरणप्रेमी। तुम्हाला वाटत असेल आम्ही पर्यावरणप्रेमी म्हणजे हे कुठली लोक आहेत, कोण आहेत, तर ते तुम्हीच आहेत, तुमच्यामध्ये आहेत ते प्रेमी, फक्त जनजागृती करायची आहे। मी पर्यावरणप्रेमी ह्या ग्रुपतर्फे आपण जो हा कार्यक्रम आयोजित केला, कार्यक्रमाला सर्व उपस्थित असलेल्या पाहुण्यांचं मी आधी मनापासून आभार मानते। आता इथं सर्व महिलांना वृक्ष वाटप होणार आहे, अगोदर सर्वांना वृक्षारोपण करायचं आहे। आम्ही पर्यावरणप्रेमी हा ग्रुप आमच्या गावात आला, आमच्या प्रत्येक महिलेला एक झाड दिल्याबद्दल आमचे मनापासून आभार। पण ती जगवायची जबाबदारी आपली, कारण आपल्याला फुकट झाडं भेटते त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही, पण फुकट झाडाचं चांगलं महत्त्व आहे की आपण जर जगावली तर त्याच्यापासून आपला फायदाच आहे आणि अशी चळवळ ही मोठी होईल आणि तुमच्याही माध्यमातून होईल अशी अपेक्षा करतो। घे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती। मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी। हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे। रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे।
हात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा माळी तेज नवे झळकू दे. आज एक दिवस एक तास स्वच्छतेसाठी आम्ही पर्यावरण प्रेमी स्वच्छ गाव अभियान या कार्यक्रमाअंतर्गत जो ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करवंदरा आणि करवंदरा या गावामध्ये जो आपल्या टीमने जो कार्यक्रम आयोजित केला तो कार्यक्रम खूप वाखाणण्याजोगा आणि सर्वांना उपयोगी पडेल असा एकंदरीत हा कार्यक्रम होता. आणि हा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांना आणि सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आणि सर्व महिलांना आणि बचत गटांना खूप प्रेरणादायी ठरेल. आणि भविष्यात ज्या कार्यक्रमासंदर्भात आपल्याला माहिती मिळाली त्या कार्यक्रमातून आम्ही सर्व ग्रामस्थ आणि शाळा ह्या वृक्षाची आम्ही पुढील जोपासना चांगल्या प्रकारे करू. आणि एकंदरीत हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा झाला आणि खूप महत्त्वाचा वाटला. आता आम्ही पर्यावरण प्रेमी आमचे राघवराव साहेब, लेंबे साहेब, सरपंच साहेब, मॅडम सर सगळे उपस्थित आहोत. तर मला तुमच्याकडं असं विचारायचं होतं का एक तुमचे शाळेकडून विद्यार्थ्यांकडून एक छोटंसं गीत असं तुमच्या पद्धतीनं आम्हाला ऐकायला बरं वाटेल. आपल्या जी पर्यावरण प्रेमी टीम आहे त्या टीमला आमच्या शाळेतील जे परिवार आणि आपले हे जे मुलं आहेत हे तुम्हाला एक छोटं छानसं पर्यावरण संदर्भात एक गीत गाऊन दाखवतील ते तुम्ही ऐकावं असे मी तुम्हाला विनंती करतो.